किती दिवस वेळ द्यायचा, किती दिवस समाजाच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता नाही तर कधीच नाही. आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. आंदोलन करावंच लागणार आहे, अन्याय पण घ्यावाच लागणार आहे. आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईकडे निघणार. त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मराठा समाज सर्व नेते आहेत. नाव वाचतात. राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहेत, चंद्रकांत पाटील, दिनेश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील. हे नावं यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण मध्य साधू शकता? कुणी अंमलबजावणी द्यायतल्या काय अडचण नाही. तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंमलबजावणी आणून दिल्या बाबा केल्यात म्हणून जी आर काढून, तरी आम्हाला मान्य आहे. बस का साध्या माणसाच्या हाताने दिल्या एखाद्या तुम्ही नौकराच्या, तरी मान्य. जी आर काढा, अंमलबजावणी केलेली सांगा, नसता मीडियाच्या बांधाजवळ सांगा, ती आम्हाला सांगते. कारण ते पहिलेच रडगा 2 महिने झाले मुदत वाढ दिलेली, आता नाही दिली. ती पुरी बंद पाडली होती, म्हणजे बडतर्फ केली ती सगळी. आपण आताच उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे. आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आता 20-25 दिवस झालेलं, तुम्ही वेळ द्या. आम्ही 13 महिन्यापासून गॅजेटेअरचा अभ्यास चालू आहे, तर आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही 3ही गॅजेटेअरचा अभ्यास करतो. 58 लाख नोंदी आहेत, त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागणीची अंमलबजावणी करतो. त्याला आता 7 महिने झाले. किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं? असून नसतं तर ठीक होतं, असून का थांबायचं? मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये. आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये. आता समाज प्रगतीकडे, उन्नतीकडे न्यायचा आहे, समाज उंचीवर न्यायचा आहे. तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाहीयेत, हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या. तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो, आता ती वेळ नाहीये. मराठा संपवायचा ठरवलेला आहे, मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस फक्त झुकतं माप जातीला द्या, थोडस. बाकीचे जाहीर करतात, तुम्ही कमीत कमी समाजाला झुकतं माप द्या आणि एकदा समाज मोठा करा. तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. ही संधी जाऊ देऊ नका. तुमच्या राजकारणामुळं, तुमच्या पक्षामुळं, तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटोळ होऊ देऊ नका. ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे. एवढीच संधी आहे, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठेही बोलायला जागा नाही. ओबीसीत मराठा आहे हे 100% आता सिद्ध झाले, 50%च्या आतमध्ये. त्यामुळे एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभा राहा, ही तुम्हाला विनंती करून सांगतो. आपल्या अंगावर येऊ नका. विखे पाटलांनी तुम्हाला अजून एक विनंती केलेली आहे, त्या जरांगे पाटलांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करायला विनंती. का? काहीच कारण नाही. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 वर्ष झालं तुम्हाला वेळच देतोय. तुम्हीच आता सगळेजण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा. पुन्हा जर हे विषय मागं पुढे झाला, कधी जात मोठी होणार नाही. आणि जातीच्या शापाशिवाय जाऊ नका. लेकरा बाळांचा तळतळाट कुणी घेऊ नका. मराठ्यांची जात मोठी येऊ शकते आणि तुमचे जो समजूत आहे तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. आम्ही का येऊ नका म्हणलो? आम्ही कधी येऊ नका असं बोललोच नाही कोणाला. मला चर्चेत रस नाही राहिला, लिखित रस नाही राहिला. आम्हाला आता अंमलबजावणी पाहिजे, या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे. आम्हाला अंमलबजावणी आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे. आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही. कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही. मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे, या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत. कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील, पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही. किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. बाकी ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं. एकनाथ शिंदेना तुम्ही काम करू देत नाही, शिंदे साहेब नाही म्हणाले ना, असं संपला विषय. माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे.
आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. आम्ही सोबतच आहोत. सर, तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र मनोज जरांगे पाटील वारंवार एकदम खालच्या पातळीवरती जाऊन तुमच्यावरती टीका करतात, सगळ्या गोष्टी करतात. त्यांना बळ नेमकं कोण पुरवतंय हे वारंवार ते सतत करत आलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही. कुठल्या स्त्रीबद्दल, कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही. आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही. प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ. माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी परवानगी नाकारली. पण का? कुठल्या कारणास्तव? जनजीवन विस्कळीत होईल असं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं. ते शेवटी पण जाऊन पोहोचतील तिथं आणि शासनाचं मत काय ते सांगतीलच. म्हणजे हे शासन त्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत, कारण शासनच त्यांच्या विरोधात हायकोर्टात गेलं होतं. बरोबर आहे. परिस्थिती हेच होती आणि म्हणून प्रतिनिधित्व त्यांचं जे काय राहील ते त्यांना, मला वाटतं शेवटी शासन त्यांना भेटेल. आपली भूमिका काय आंदोलनासंदर्भात? आंदोलन आपलं चालूच आहे ना. तर न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे. ही त्या संदर्भामध्ये कोणती भूमिका घेतली होती हे देखील तपासून बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सरकार जे आहे हे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला आणि एखाद्या समाजाच्या मागणींच्या अनुषंगानं सत्याग्रहाच्या भूमिकेच्या विरोधात आहे. हे पुन्हा एकदा एकवार सिद्ध झालेलं आहे. वास्तविक पाहता मागच्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडून ते दिलेला जो शब्द होता, दिलेलं जे वचन होतं ते या नाकारत्या सरकारकडून पूर्ण झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने इंग्रजांची फोडा, तोडा आणि राज्य करा हीच भूमिका स्वीकारलेली आहे. त्यामुळे या सर्व एकंदरीत प्रकरणाच्या मागे सरकारने दिलेलं वचन आणि त्यांनी या संदर्भामध्ये जे भूमिका घेतली होती ती भूमिका एकंदरीत संशयाची असल्याचं या निमित्ताने सिद्ध झालंय. मात्र सरकार जेव्हा आंदोलनाची दिशा ठरवली होती, जरांगे पाटलांनी तारीख ठरवली होती आझाद मैदान, त्यानंतर सरकार हायकोर्टात गेलं. म्हणजे सरकारला त्यांचं आंदोलन होऊ द्यायचं नव्हतं, झडपायचं होतं. निश्चित सरकारनं या आंदोलनाच्या अनुषंगानं त्यांची भूमिका आहे. ये सरकार लोकशाही को डरती है, इसलिए कभी पुलिस को तो कभी कोर्ट को आगे करती है. त्याला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी. उच्च न्यायालयाने निर्णय जो दिलाय तो कुठल्या कारणांच्या आधारावर दिला आहे याची माहिती आपल्याकडे नाही आहे. मला असं वाटतं की काही अन्य मार्गाने सुद्धा आपल्या मागण्या आंदोलकांना मांडायच्या असतील तर सरकारने त्यांना सहकार्य केलं पाहिजे. न्यायालयामध्ये सरकारला त्यांचं आंदोलन झडपायचं होतं. सरकार जर आंदोलन ऐकायला कोणाचंच तयार नाही आहे. म्हणजे देशात, राज्यात सामान्य माणसाची सुनवाई होत नाहीये आणि अनेक आंदोलनं अशीच दडपली गेली मागच्या काळामध्ये. हे आपल्याला त्याची कल्पना आहे आणि म्हणून तेच सत्र आता पुढे सुरू आहे.